नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आणि ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आता इन्कम टॅक्सनं छापा टाकलेला आहे. त्यांच्या या नागपूरच्या घरावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. GPA चौक इथलं त्यांचं निवासस्थान, आणि तिथे इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. त्यामुळे नागपुरातून आलेली आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. एकीकडे 100 कोटींच्या लाच प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, आणि त्याच दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरावर आता इन्कम टॅक्सनं छापा टाकला अशी माहिती सध्या कळते आहे. GPO चौकात अनिल देशमुख यांचं घर आहे, आणि तिथेच ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. अधिक माहिती या संदर्भातली आपण घेत राहणार आहोत. तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, काय आत्ताचे अपडेट्स? जर का बघायला झालं तर अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याआधी CBIने अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यानंतर EDने 4 वेळा नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली, आणि आता इन्कम टॅक्सने आज नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी धाड टाकलेली आहे. 11 वाजता इन्कम टॅक्सचं हे 9 सदस्याचं पथक नागपूरला पोहोचलं, आणि आपण बघू शकतो की आपल्या पाठीमागे इन्कम टॅक्सची रेड सुरू आहे. ते सोबत CRPFचं पथक देखील सुरक्षेला त्यांनी आणलेलं आहे, आणि साधारण आता 1.5 तास होता ही संपूर्ण कारवाई सुरू आहे. जर का बघायचं झालं तर अनिल देशमुख यांच्यावर जे काही आरोप झाले होते, मग परमवीर सिंग यांनी केले असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्यावर जे आरोप झाले त्या संदर्भातला जो तपास होता, CBIकडे स्वतंत्र तपास आहे, EDकडे स्वतंत्र तपास आहे. आता या संपूर्ण तपासामध्ये इन्कम टॅक्स देखील कुदलेला आहे. इन्कम टॅक्सचा तपास मागच्या 2 महिन्यापासून सातत्याने सुरू होता, कारण की इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी याआधी देखील नागपूरला येऊन अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे काही इन्कम संदर्भातले जे कागदपत्र होते ते वेगवेगळे कागदपत्र गोळा केलेले होते, आणि आज सर्व टीमसह त्यांनी इथे रेड टाकलेली आहे. इन्कम टॅक्समध्ये अनिल देशमुख यांनी मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे हा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या प्रकारे ट्रान्झॅक्शन दाखवलं त्यांचं, म्हणजे त्यांचं रिटर्न हे अत्यंत कमी आहे. म्हणजे अनिल देशमुख कुटुंबाचे सदस्य असो किंवा अनिल देशमुख असो, त्यांचा रिटर्न खूप कमी आहे, मात्र ट्रान्झॅक्शन खूप जास्त दाखवण्यात आलं किंवा ते रेकॉर्ड आलेलं आहे. त्या आधारावर मग अनिल देशमुख यांचे हे उत्पन्नाचे सोर्सेस काय, त्या संदर्भात त्यांची चाचपणी करण्यासाठी मागच्या काही महिन्यापासून सातत्याने इन्कम टॅक्सचा सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं, आणि आज थेट नागपूरच्या या निवासस्थानी धाड टाकलेली आहे. सध्या नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबाचे 2 सदस्य, म्हणजे अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख आणि त्यांची लहान सून, या दोघीच उपस्थित आहे. अनिल देशमुख, त्यांचे दोन्ही मुलं हे सध्या मागच्या काही महिन्यापासून संपर्काच्या बाहेर आहे, त्यामुळे ते नेमके कुठे आहे याबद्दल कोणालाही कल्पना नाही, आणि त्यांची इतर सदस्य हे काही मुंबईला आहे, काही पुण्याला आहे. तर आजच्या या इन्कम टॅक्सच्या रेटनंतर परत एकदा अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे, कारण की आधीच EDचा तपास सुरू आहे, दुसरीकडे CBIचा तपास सुरू आहे. आता अशातच आता इन्कम टॅक्सचा देखील तपास सुरू झालेला आहे. त्याचं प्रमुख कारणमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्डवर आले, म्हणजे साई शिक्षण संस्थेमध्ये दिल्लीच्या काही व्यापाऱ्यांनी डोनेशन म्हणून जे 4,20,00,000 रुपये तो ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं, ते नेमकं कोणत्या आधारावर झालं, त्याचा सोर्सेस काय होता, याचा तपास ED करत होता. आता सोबत इन्कम टॅक्स देखील त्याचा करत आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की अनिल देशमुख यांचं जे इन्कमचं रिटर्न आहे ते अत्यंत कमी आहे. त्यांच्या वेगवेगळ्या सेल कंपन्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे ट्रान्झॅक्शन दाखवले. महत्त्वाची गोष्ट की 1 वर्ष आधी जे वर्लीचं घर आहे, वर्लीचं घर देखील त्यांनी त्यांच्या नावी केलं. ते त्यांची मिसेस आरती देशमुख यांच्या नावी त्यांनी ते ट्रान्झॅक्शन करून घेतलेलं होतं. तर त्याचे सोर्सेस काय, इन्कम सोर्सेस या संदर्भात मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने याचा तपास सुरू आहे, आणि आज थेट इन्कम टॅक्सने छापा टाकलेला आहे. आता तपास सुरू, आपण बघू शकतो की आतमध्ये हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. अनिल देशमुख यांच्या काही जवळच्या लोकांना देखील बोलावण्यात आलेलं आहे. पंचनामा सुरू आहे, आणि पंचनाम्यामध्ये काही जे साक्षीदार लागतात त्यासाठी काही इथल्या स्थानिक त्यांच्या जवळच्या लोकांना देखील बोलावण्यात आलेलं आहे. त्या एक करत ते सगळे पंचनामे करणारे जे लोक आहेत ते जात आहे. आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे आतमध्ये, म्हणजे जे काही EDचे इन्कम टॅक्सचे जे काही कर्मचारी आहे त्यांच्यासाठी काही साहित्य आणण्यात आलेलं आहे, म्हणजे जेवणाचं साहित्य आहे, आणि इतर काही पाणी पिण्याचं किंवा इतर काही साहित्य असेल ते आतमध्ये चाललेलं आहे. साधारण यावरनं कल्पना येते की ही कारवाई बरीच लांब चालेल, कारण की याआधी देखील आपण बघितलं की CBI असो किंवा ED असो, यांची जी कारवाई झालेली होती ती 10-12 तास चाललेली होती. त्यामुळे ज्या प्रकारे
आपल्याला इथे हे दृश्य पाहायला मिळतं. त्यावरून एक कल्पना येते की कुठेतरी ही जी कारवाई खूप लांब चालणार खरंय, आहे. जास्त काळ ही चालू शकते अशी असं आपल्याला म्हणता येईल तुषार. आणि म्हणूनच प्रत्येक बुलेटिनला तुमच्याकडून सातत्यानं अपडेट्स घेत राहणार आहोत. धन्यवाद तुषार सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय नागपुरातून आलेली ही एक महत्त्वाची बातमी. थेट जाऊयात, अजित पवार सध्या संवाद साधतायत. बघूयात ते प्रसारमाध्यमांशी काय संवाद साधतात. ह्या 5 यंत्रणा तिथं ह्या ना त्या प्रकारे काम करत असतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन होत नाही. तर ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे विभागीय आयुक्त सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि तिथले PMRD, PWD, PCMC, MIDC ह्या अधिकाऱ्यांशी पण त्यांनाही बोलवलेलं होतं. आज औरंगाबादला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः तिकडे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनाही मी म्हणजे अनबलगनला CEOंना त्यांना सांगितलं आणि तिथं CCTV कॅमेरे, काही ठिकाणी बॉटलनेक होतो तो बॉटलनेक काढायचा, काही ठिकाणी रस्त्याच्या बद्दलचं काम अर्धवट राहिलं, कुणी काही विरोध केलेला होता तो विरोध जो करतात त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आणि तिथलं संपूर्ण हिंजवडीची काही एक मोठं शिष्टमंडळ पण आलेलं होतं आणि हे सगळ्या गोष्टी ठराविक काळामध्ये काही गोष्टी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या. त्यांचा साधारण लागणारा कालावधी लक्षामध्ये घेता तशा प्रकारचे मिनिट्स केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्याचा वरचेवर आम्ही बसत असतो त्यावेळेस आढावा घेऊ आणि ह्या सगळी कामं वेळेमध्ये कशी पूर्ण त्या ठिकाणी होतील. पोलीस चौकीला काही जागा पाहिजे होती, ती 1 गुंठा मिळाली होती. त्यांना मी सांगितलं 1 गुंठा नको 4 गुंठे द्या, की आता पोलीस चौकी जरी असेल तर पुढं आपल्याला त्याचं रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये करता आलं पाहिजे. अशा अनेक बाबी त्या दैनंदिन जीवनामध्ये तिथं अडचणी येणाऱ्या दूर करण्याचा पिण्याच्या पाण्याची योजना. उद्याच किशोरराजे निंबाळकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव आहेत, त्यांना ती बैठक घ्यायला सांगितलेली आहे आणि ती बैठक घेऊन तिथले अनेक वेगवेगळी जी गावं आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये हिंजवणी, माण, मारुंजी ह्या सगळ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठी योजना, मला वाटतं 232 कोटी रुपयाची योजना आपण तिथं त्या निमित्ताने करतो. आणि विशेष म्हणजे कचऱ्याच्या प्रश्नाच्या करता 5 एकर जागा MIDCच्या हद्दीमध्ये ते उपलब्ध करून देत आहेत आणि CEO जिल्हा परिषद यांना सांगून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महोदय पण होते, त्या सगळ्यांना सांगून हे कामं आपण मार्गी लावलेले. मला विश्वास आहे की हे बरेच वर्षाचं दुखणं, अनेक वर्षाचं जे चालू होतं ते दुखणं आता कमी होण्याच्या करता आणि तिथल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्याच्या करता त्या निमित्तानं मदत होईल. दुसरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंहगड किल्ल्यावर अनेक पर्यटक जात असतात, शनिवार रविवार जात असतात, सुट्टीच्या दिवस जात असतात, इतर वेळेस जात असतात. त्याच्यामध्ये तिथं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तिथं होतं काय, रस्ता अरुंद असल्यामुळं वरच्या भागामध्ये लोक जाऊन त्यांच्या वाहनं आणि गाड्या इतक्या लागतात की सगळा रस्ता चोकअप होतो. त्याकरता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि फॉरेस्टची खाली 10 एकर जमीन आहे जी वरच्यापासून 9 किलोमीटर खाली आहे. तिथं 10 एकर जागेमध्ये पार्किंग करायचं, तिथे एक छोटी पोलीस चौकी पण उभी करून द्या, फॉरेस्टच्या नियमामध्ये बसेल अशी, असं SPनी सांगितलं. त्याही सूचना दिल्या आणि तिथं 10 एकरांमध्ये पार्किंग होईल. कुणी पर्यटक गेल्यानंतर त्याचं 4 चाकी किंवा 2 चाकी वाहन तिथं पार्क होईल. तिथून वर जाण्याच्या करता आम्ही ई-व्हेकल प्रायोगिक तत्वावर PMPML हे जे काही आपली वाहतूक यंत्रणा दोन्ही शहराच्या करता करते त्यांना तिथं ते चालवायला आम्ही देणार आहोत आणि त्याला चार्ज ठेवणार आहोत. तिथं ई-व्हेकल असल्यामुळं पोल्युशन राहणार नाही. खालनं त्याला पास दिला जाईल, तो वर किल्ला बघण्याच्या करता तिथं जाईल आणि तिथून मग परत आल्यानंतर ह्या बसच्या ट्रिपा तिथं चालतील. आणि हे जर सक्सेस झालं तर मग तिथल्या स्थानिक युवकांना रोजगाराची संधी. आत्ताच सध्या स्थानिक युवक स्वतःचं वाहन करतात आणि ते तिथं जाये करतात, त्यांचाही रोजगारवर कुठं गदा येता कामा नये अशा प्रकारची आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्याच्या बद्दल, जसं ताडोबा किंवा कुठल्याही फॉरेस्टचे जे काही पर्यटनाच्या निमित्तानं लोक जात असतात किंवा प्राणी पाहण्याच्या करता जात असतात त्यावेळेस त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तिथल्याच मुलांना, स्थानिकांना ज्यांना मराठी, हिंदी
इंग्लिश असं बोलता येईल. काही इंग्लिश बोलणारे पण असावेत, तिन्ही भाषा बोलणारे असावेत. पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतलाय पालकमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद. इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोक. या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ याबद्दल एक महत्त्वाची बातमी. सॅनिटायझर हानिकारक आहे का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, किंवा लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर एका जागेवर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन आता सुरू करण्यात आली आहे. आणि त्यासाठी आता जो तुम्हाला नंबर आम्ही देतोय तो जरूर सेव्ह करा. 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळू शकतील. ही माहिती पूर्णपणे क्रॉस चेक केलेली असणार आहे, त्यामुळे वाट न पाहता या संदर्भात तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला या संदर्भातली उत्तरं हवी आहेत ती या नंबरवर मिळू शकतील. पुन्हा एकदा नंबर लिहून घ्या 7977773753. सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन, मास्क वापराबद्दलचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी चॅनल सोबतच YouTube चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.